एका सरकारी निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य बदलू शकतं। महाराष्ट्रात जवळपास 10 लाख तरुण आज पोलीस भरतीची तयारी करतात आणि आज लाखो तरुण फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढणार का? कारण आज अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्यातली 4 ते 5 वर्ष फक्त एका स्वप्नासाठी दिली आहेत। सकाळी ग्राउंड, दिवसभर आपला अभ्यास, आर्थिक अडचणी आणि घरच्यांचा दबाव या सर्व गोष्टी असताना तरीही डोळ्यात फक्त एकच स्वप्न, खांद्यावर महाराष्ट्र पोलीसची वर्दी। मागच्या काही वर्षात अचानक भरती प्रक्रिया उशिरा झाल्या, कोरोना आला, यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आणि अनेक विद्यार्थ्यांचं वय मर्यादा ओलांडू लागलं। आज परिस्थिती अशी आहे की अनेक उमेदवार तयारीमध्ये कमी पडले नाहीत, पण वयामुळे बाहेर पडण्याच्या परिस्थितीत आहेत आणि म्हणूनच आता राज्यभरातून एक मोठी मागणी होत आहे की पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवा। पोलीस भरती वयोमर्यादा वाढ याबाबत सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे? विद्यार्थी एवढे आक्रमक का झाले आहेत आणि पुढे काय होऊ शकतं? तर चला या सर्व गोष्टी समजून घेऊया। सध्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 28 वर्षे आहे। ओबीसी उमेदवारांना 31 वर्षांपर्यंत सवलत दिली जाते आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी ही मर्यादा 33 वर्षांपर्यंत जाते। पण खरी समस्या इथून पुढे सुरू होते। गेल्या काही वर्षात भरती प्रक्रिया वेळेवर झाली नाही, कोरोनामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, काही भरती प्रक्रिया मध्येच थांबल्या, तर काहींचे निकाल उशिरा लागले आणि या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वयावर झाला। जे उमेदवार 2020 किंवा 2021 मध्ये पात्र होते ते आज ओव्हरएज होण्याच्या मार्गावर आहेत। जर तुम्ही बघितलं तर तलाठी आणि दारूबंदी अधिकारीसाठी वयोमर्यादा 38 वर्षे आहे आणि मग पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हा अन्याय आमच्यावर का? कारण जर दोन्ही परीक्षा घेतल्या तर पेपर पॅटर्न सेम आहे। यासोबतच दारूबंदी अधिकारीसाठी जी पात्रता लागते तीच पोलीस भरतीमध्ये देखील आहे। म्हणूनच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो आणि यासोबतच बरेच विद्यार्थी ज्यांचा रिझल्ट 1 किंवा 2 मार्कावरून राहिला आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील एका संधीची अपेक्षा आहे। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक स्पेशल एज रिलॅक्सेशन दिली होती, ज्यामध्ये 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या काही उमेदवारांना विशेष सवलत देण्यात आली होती। म्हणजे सरकारलाही हे मान्य होतं की भरतीतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे। पण आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे, जर नुकसान झालं हे सरकारलाही मान्य आहे तर मग कायमस्वरूपी निर्णय का घेतला जात नाही? आज हजारो विद्यार्थी सोशल मीडियावर मोहिमा चालवत आहेत, आंदोलने होत आहेत, मोर्चे निघत आहेत, तसेच आमदार किंवा मंत्र्यांना निवेदने दिली जात आहेत आणि एकच मागणी केली जात आहे, किमान 2 ते 3 वर्षाची वयोमर्यादा वाढ द्या। कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की आम्ही मेहनतीत कमी पडलो नाही, पण सिस्टीममुळे आमचं नुकसान झालं आहे। बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गावं सोडले, शहरात आले, कर्ज काढून कोचिंग क्लासेस लावले, मैदानावर वर्षानुवर्षे घाम गाळला आणि आता फक्त काही महिन्यांनी वय वाढल्यामुळे त्यांचं स्वप्न तुटण्याच्या मार्गावर आहे। दुसरीकडे सरकारसमोर देखील काही मोठी आव्हाने आहेत। जर वयोमर्यादा वाढवली तर अर्जांची संख्या प्रचंड वाढू शकते आणि स्पर्धा आणखीन कठीण होऊ शकते आणि या सर्वांचा ताण प्रशासनावर वाढेल। पोलीस भरतीबाबत दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की पोलीस सेवेसाठी कमी वयातील उमेदवार अधिक योग्य असतात। कमी वयात फिट बॉडी असते, काम करण्याची ऊर्जा अधिक असते, माइंडसेट स्ट्रॉंग असतो। कारण पोलीस सेवेत फिजिकल आणि मेंटल फिटनेस अत्यंत महत्त्वाची असते। पण विद्यार्थ्यांचं उत्तरही तितकंच स्पष्ट आहे। आज आम्ही मैदानावर धावत आहोत, कसून प्रॅक्टिस करत आहोत, आम्ही पूर्णपणे फिट आहोत, मग तरी पण फक्त वयाचाच अडथळा का? आणि खरं सांगायचं झालं तर हा मुद्दा फक्त एज लिमिटचा राहिलेला नाही, तर ही आहे मेहनतीची लढाई, स्वप्नांची लढाई आणि एका संधीसाठीची लढाई। कारण आज महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे। सरकारी नोकरी म्हणजे अजूनही लाखो तरुणांसाठी एक स्टॅबिलिटीचं सिम्बॉल आहे। अशा परिस्थितीत जर एखादा विद्यार्थी फक्त काही महिन्यांनी अपात्र ठरत असेल तर त्यामागची वेदना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आता सगळ्यांच्या नजरा फक्त सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे लागल्या आहेत। सरकार पुन्हा स्पेशल रिलॅक्सेशन देणार का, की कायमस्वरूपी वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेणार, की हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न पुन्हा अधांतरी राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच ठरवेल। पण तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? पोलीस भरती वयोमर्यादा खरंच वाढवली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्या विद्यार्थ्यांना डेडिकेशनने पोलीस भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिलायबलच्या निवासी बॅचेसला प्रवेश सुरू झाला आहे। खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि अशाच पोलीस भरती बाबतीत अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।